रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्य तरी मराठीमध्ये बोलता आली पाहिजेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतल्या बैठकीत साहित्यिकांची सूचना. महाराष्ट्र दिनापासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीमधील शिवसेना पक्षातनच विरोध. प्रेमानं शिकवलेली भाषा मनात घर करते तर सक्तीनं शिकवलेली भाषा भीती निर्माण करते. शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपमांचा पक्षाला घरचा आहेर. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ. तुम्ही म्हणजे मुंबई नाही, इथे राहणारा मराठी माणूस म्हणजे मुंबई. महाराष्ट्र त्यांना दाखवून द्यावा लागेल. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावरती मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडनं प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. काँग्रेसमधनं भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडनं राजीनामा. भाजपच्या तिकिटावर लोकसभा आणि विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाहीच, तर संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. सूत्रांची माहिती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्याबाबत दंडक. सूत्रांची माहिती. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती. खासदार सुप्रिया सुळेंकडनं ट्विट करत इच्छा व्यक्त. तर उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा चेहरा. तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरच्या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीमध्ये एकूण 58% मतदान. उन्हामुळे ग्रामीण भागात अनेक मतदार घराबाहेर पडले नसल्याचं समोर. सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक एकतर्फी होती. एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल. महिलेविरोधात झेन सदावर्तेंकडनं वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. भाजपच्या जनआक्रोश मोर्चामध्ये महिलेनं महाजनांना सुनावलं होतं. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. राष्ट्रवादीमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं. सूत्रांची माहिती. पार्थ पवारांकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी. जय पवारांकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सुनावणीसाठी कोर्टाची नवी तारीख. 29 एप्रिलला पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता. काल दिवसभर शबरीमला प्रकरणी सुनावणी झाल्यामुळे नवीन तारीख देण्यात आली.